नमस्कार मित्रांनो, MTS ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कंबाईन गट ब म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसंदर्भात आपली स्ट्रॅटेजीची लेक्चर सुरू आहेत. आज आपण इतिहास या विषयाबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. इतिहास म्हणजे PSI, STI, ASO या पदांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा होते. त्या पूर्व परीक्षेमध्ये आपण इतिहास हा विषय किती गुणांच्या साठी आहे, त्यामधले उपघटक कसे आहेत, त्याच्यावरती किती गुणांचे किती प्रश्न पडलेले असतात ते आपण पाहणार आहे. आता सर्वप्रथम या इतिहास या विषयाचा MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमामध्ये पूर्व परीक्षेच्या काय टाकले बघा. आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. हा अभ्यासक्रमामध्ये हा मुद्दा टाकलेला आहे. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आवश्यक आहे. थोडासा भर महाराष्ट्रावर दिला जाईल, देणारची गॅरंटी नाही. मग आपल्याला भारत बघायला पाहिजे, महाराष्ट्र अजून जरा जास्त बघायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे इतिहास या विषयाची व्याप्ती एवढी पूर्व परीक्षेसाठी दिलेली आहे. म्हणजे आपण काय वाचणार आहे ते महत्वाचं आहे. जर अभ्यासक्रमच आपल्याला माहित नसेल, पूर्व परीक्षा पास होण्यासाठी महिना 2 महिने शिल्लक राहिले, 2-3 महिने आपल्या समोर आहेत आणि अभ्यासाला कंबाईनच्या सुरुवात केली, तसं करून चालत नाही. पण अगदीच वेळ नाही, चुकून MPSC ची माहिती मिळाली त्यात पडलोय, तर असं नका. पण मिळालेल्या वेळेचा तरी व्यवस्थित वापर केला पाहिजे. पण जे 12वी FY ला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असते. त्यांनी त्या विषयाची पूर्ण व्याप्ती समजून घेणं, बेसिक NCERT आणि संदर्भ ग्रंथ यांचा आवाका चांगले वाचन करून, या संदर्भ ग्रंथांचं चांगलं वाचन करून त्यांनी नोट्स काढल्या पाहिजेत. ठीक आहे, असू दे. आपला या इतिहासाचा विचार करायचा आहे. त्या इतिहासामधल्या आधुनिक भारताचा जर सिलेबस दिला आणि प्राचीन मध्ययुगीन वाचत बसला तर जमल का हो? प्रश्नच जी येणार नाहीत, एखादा दुसरा येऊ शकतो, काय हरकत नाही. पण ज्या विषयावरचे, ज्या घटकावरचे प्रश्नच येणार नाहीत त्या घटकाला जास्त वेळ देऊन चालेल का? नाही चालणार. म्हणून नेमका सिलेबस काय, नेमका अभ्यासक्रम काय आहे, प्रश्न कसे विचारले हे आपण पाहणं जास्त गरजेचं आहे. मग इतिहास या विषयावरती सर्वसाधारण गेल्या 10 वर्षाच्या काळात कमीत कमी 14 प्रश्न आणि जास्तीत जास्त 16 प्रश्न विचारले. म्हणजे इतिहास महत्वाचा आहे, यात काही शंकाच नाही. बघा, पहिला घटक आहे ब्रिटिश राजवट व सुधारणा. ब्रिटिश राजवट व त्यांनी केलेल्या सुधारणा. मग सुधारणांच्यासाठी कायदे असतील. या भागावरती प्रश्न काय आलेत? 0 ते 5 म्हणजे एकेका वेळी प्रश्न आलेच नाहीत, पण एखाद्या वेळेस 5 पर्यंत प्रश्न आलेत. ब्रिटिश राजवट म्हणजे ब्रिटिश कंपनी आल्यापासून ते पार्लमेंटच्या ताब्यात गेले. म्हणजे सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, व्यापारासाठी आली. व्यापार करत करत भारतातली अनेक ठाणी बळकावायला सुरुवात केली, राज्यविस्तार केला.
आणि कंपनीनं जास्त भारतीयांची पिळवणूक केली आणि त्याचा उद्रेक ब्रिटनमध्ये झाला आणि 1857च्या उठावानंतर 1858ला राणीनं जाहीरनामा घोषित केला आणि त्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे असणारी भारताची सत्ता ही ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. म्हणजे ब्रिटिशांची असणारी राजवट आणि त्यांनी केलेल्या सुधारणा हा महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, याच्यावरती 5 पर्यंत प्रश्न आले. त्यांनी केलेले सुधारणा म्हणजे कोणतं? सतीबंदी कायदा असेल, कायदे जे केले म्हणजे वेगवेगळ्या सुधारणांच्यासाठी, शिक्षण व्यवस्था असेल, ह्या ज्या त्यांनी केलेल्या सुधारणा आहेत त्याच्यावरती प्रश्न येतो. आणि असा असणारा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता म्हटलंय. पहिला दिलाय शेतीवरील परिणाम, होताच. दुसरा दिलाय किमतीचे स्थिरीकरण. रेल्वेचा विकास झाल्यानंतर किमतींचं स्थिरीकरणचा काहीच संबंध नाही, काही संबंध नाही, मात्र ते किमतींचं स्थिरीकरण झालेलं नाही, हा परिणाम नव्हता. तिसरा दिलाय उत्पादनाच्या किमतींच्या चढ उतारात वाढ. चौथा दिलाय शहरांच्या संख्येमध्ये वाढ. हे बाकीचे 3 होते ते बरोबर आहेत. म्हणजे आर्थिक परिणाम नसणारा जे आहे ते किमतींचं स्थिरीकरण. त्यानंतरचा दुसरा मुद्दा 1857चा उठाव. बघा, 1857चा उठाव हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो. कमीत कमी 1 प्रश्न आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1857च्या उठावावरती प्रश्न आलाय. 1857चा उठाव कोणत्या भागामध्ये झाला, कोणत्या भागातल्या नेतृत्व कोणी केलं, म्हणजे समजा उदाहरणार्थ झाशी या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं 1857च्या उठावाचं आणि ते मोडून कोणी काढला तेथील उठाव. कानपूर या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं आणि तेथील उठाव कोणी मोडीत काढला. तेथील नेते किंवा सेनापती कुठे गेले किंवा त्यांना फाशी झाली का, याबाबत प्रश्न असतात. किंवा 1857च्या उठावाचा परिणाम काय, राणीचा जाहीरनामा असेल. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्तेचं हस्तांतर ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलेले असेल. भारतीय सैनिक आणि ब्रिटिश सैनिक यांच्यामधल्या प्रमाणामध्ये झालेला बदल असेल. हे ते आहेत, अशावरती प्रश्न पडतात. मग बघूया काय प्रश्न आहे या संदर्भात. 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. नेपाळमध्ये आश्रय घेणारे नानासाहेब पेशवे हे आहेत आणि बेगम हजरत महल. या पर्यायामध्ये दिलंय झाशीची राणी नाही. दुसरं दिलंय नानासाहेब, हे बरोबर आहे. तिसरं दिलंय तात्या टोपे, हेही बरोबर, हे नाही. चौथं दिले कुंवर सिंह, हेही नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नानासाहेबांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता. त्यानंतरचा घटक आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. जहाल, मवाळ आणि गांधी युग. राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभा म्हणून त्यावेळची. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. जहाल युग, मवाळ युग, गांधी युग यांच्यावरती सर्वसाधारण प्रश्न कमीत कमी 1 आलेला आहे. जास्तीत जास्त 6 प्रश्न एखाद्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. त्यानंतर मवाळ, त्याच काळातलं पहिलं मवाळ आहे आणि त्यानंतर जहाल युग. मवाळ त्यानंतर जहाल युग. आता हाच कालखंड मवाळांचा होता. अर्ज विनंत्या करून ब्रिटिशांच्याकडून मागण्या मान्य करून घ्यायचा हा मवाळांचा मार्ग होता. सर्वसाधारण 1885 पासून 1905 पर्यंतचा काळ हा मवाळ युग म्हणून मानला जातो. त्यानंतर जहाल चळवळी करणारे जहाल युग 1905 पासून 1920 पर्यंत
चा काळ जहाल युग मानला जातो आणि 1920 नंतर स्वातंत्र्यापर्यंतचा कालखंड 1947 पर्यंतचा कालखंड हा गांधी युग म्हणून मानला जातो. या गोष्टींवरती कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 6 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. मग त्याच वरती विचारलेला प्रश्न बघूया. काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधी साधू ब्रिटिश धार्जीने राजकीय भिकारी अशी टीका केली जात असे? पहिला आहे पर्याय महाराष्ट्रीयन, दुसरा बंगाली, तिसरा जहाल, चौथा मवाळ. अहो मवाळच अर्ज विनंत्याच्या मार्गाने जात होते. अर्ज विनंत्या करायच्या, आम्हाला हे द्या, आमच्या मागण्या पूर्ण करा. दिलं तर घ्यायचं, नसेल तर गप्प बसायचं. हे मवाळांचं हे होतं. मवाळांना नेमस्त पण म्हणतात. जहालांचं तसं नव्हतं. नाही दिलं तर बहिष्कार टाकायचा, चळवळी करायच्या, त्यांच्या विरोधी वागायचं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मवाळ. त्यानंतरचा घटक आहे राष्ट्रीय चळवळी आणि शेतकरी क्रांतिकारी. राष्ट्रीय चळवळी, चळवळी, त्यानंतर शेतकऱ्यांच्या चळवळी, शेतकरी चळवळ आणि क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारक म्हणून ह्या ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्न सर्वसाधारण कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 प्रश्नांची संख्या विचारलेली आहे. मग राष्ट्रीय चळवळी कोणत्या? असहकार आंदोलन असेल, वंगभंग आंदोलन असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाव असेल, शेतकऱ्यांनी केलेले ज्या त्या भागातले उठाव असतील, चळवळी असतील, हे जे आहेत ते यामध्ये सर्वसाधारण याच भागावरती 1 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. आता बघा प्रश्न याच भागावरती. भारत छोडो चळवळीमध्ये टिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलं. पर्याय पहिला आहे नरदेव शास्त्री, दुसरा उमाजी नाईक, तिसरा नाना पाटील आणि चौथं गणपतराव कथले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केलं. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधी असणारं दुसरं सरकार स्थापन केलं. महसूल गोळा करायचा त्यांनीच, विकास त्यांनीच करायचा. हे ब्रिटिशांना समांतर असणारं सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेलं आहे. हे राष्ट्रीय चळवळीमध्ये मोडलं जातं. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे समाज सुधारक. समाज सुधारकांच्या वरती प्रश्न जो येतो, प्रश्न संख्या आहे 2 ते 5 म्हणजे कमीत कमी 2. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही किंवा लिहिलेला आहे असा प्रश्न येऊ शकतो. लोकहितवादी यांचे जन्म ठिकाण कोणते असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे समाज सुधारक ज्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले असे जे समाज सुधारक स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले त्यांच्यावरती प्रश्न इतिहासात येतो. मग असा असणारा प्रश्न बघा. आणि प्रश्न संख्या जवळपास 2 ते 5 आहे. आता टिंब यांच्या मते वेद हे पौरुषेय अपौरुषेय नाहीत असं मत कोणी मांडलं? वेद हे अपौरुषेय नाहीत असं मत कोणी मांडलं? पहिला पर्याय आहे महात्मा गांधी, दुसरा आहे लोकमान्य टिळक, तिसरा आहे महात्मा फुले आणि चौथा आहे दयानंद सरस्वती. तर महात्मा फुले यांनी हे मत मांडलंय वेद हे अपौरुषेय नाहीत असं त्यांचं मत होतं. ठीक आहे. त्यानंतरचा घटक वृत्तपत्रांच्या वरती 0 ते 2. म्हणजे कमीत कमी एखाद्या वेळेस नाही चालत पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारलाय. 2 पर्यंत प्रश्न आले. वृत्तपत्र हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं येऊ शकतं. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं किंवा भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामधून शतपत्रे कोणी लिहिली. म्हणजे
किंवा महाराष्ट्रामध्ये पहिले वृत्तपत्र सुरू झालेले पहिले वृत्तपत्र कोणते? देशातलं म्हणजे भारतामध्ये पहिलं वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू झालं? अशा प्रकारचे प्रश्न या वृत्तपत्रांच्यावर. मग ते वृत्तपत्रांच्या मध्ये साप्ताहिक असतील, दैनिक असतील, पाक्षिक असतील, मासिक असतील, जे आहे ते वृत्तपत्रांच्यावरती म्हणजेच नियतकालिकांच्यावरती प्रश्न येतात. तेही आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे वृत्तपत्रांनी ते वृत्तपत्र सुरू करणारे व्यक्तिमत्व, ते समाजसुधारक, ते स्वातंत्र्य सैनिक आपल्याला माहीत असायला हवेत. आता असा असणारा एक प्रश्न विचारलेला आहे बघा. 1789 साली सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र मुंबई प्रांतात पहिलं वृत्तपत्र सुरू झालेलं होतं. पर्यायामध्ये दिले बॉम्बे गॅझेट, दुसरं दिले बॉम्बे कुरिअर, तिसरं दिले दर्पण, चौथं दिले बॉम्बे हेरॉल्ड. तर बॉम्बे हेरॉल्ड हे वृत्तपत्र मुंबई प्रांतामध्ये सुरू झालं. काही जणांना शंका आली असेल, महाराष्ट्रामध्ये दर्पण पहिला सुरू झालं होतं, काय सांगतात सर? हे 1789 साली बॉम्बे हेरॉल्ड बॉम्बे प्रांतात सुरू झालं होतं आणि मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू झालं 1832 साली. शब्द थोडासा वेगळा वापरला तर आपल्याला फसण्याची शक्यता, आणि दर्पण पर्यायामध्ये दिलंच. ठीक आहे. त्यानंतरचा घटक आहे गव्हर्नर जनरल्स. गव्हर्नर जनरल्स 7. यांच्यावरती प्रश्न कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 3 पर्यंत प्रश्न आहेत. आता गव्हर्नर जनरल हे हेडिंग जरी दिलं असलं तर सुरुवातीला त्याच अधिकाऱ्याचं पद गव्हर्नर होतं. कुठेपर्यंत? 1773 पर्यंत. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर या पदाचं गव्हर्नर जनरल हे पद केलं कंपनीचा किंवा बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं. त्यानंतर पुढे गेलो. 1833 साली जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल होता, त्याच पदाचं भारताचा गव्हर्नर जनरल बनवला. आणि त्याच्याही पुढे गेलो. 1858 साली राणीच्या जाहीरनाम्यानं काय झालं, जे भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यांचं पद चेंज केलं, त्यांना राणीचा प्रतिनिधी म्हटलं. आणि राणीचा प्रतिनिधी म्हणजे व्हाईसरॉय. म्हणजे या गव्हर्नर जनरल या नावाखाली व्हाईसरॉय पण येणार, गव्हर्नर पण येणार. हे सगळं ब्रिटिशांचा प्रमुख अधिकारी जो आहे तो गव्हर्नर जनरल असेल किंवा राणीचा प्रतिनिधी व्हाईसरॉय असेल, त्यांच्यावरती आलेले जे प्रश्न आहेत ते 3 पर्यंत प्रश्न आलेले आहेत. मग असा असणारा प्रश्न बघू. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1 दिले लॉर्ड कॅनिंग, राज उपाधी कायदा. दुसरं दिले लॉर्ड लिटन, भारतीय शस्त्र कायदा. तिसरं दिले लॉर्ड रिपन, प्रथम फॅक्टरी कायदा. चौथं दिले लॉर्ड कर्झन, भारतीय विद्यापीठ कायदा. लक्षात ठेवा, चुकीची जोडी म्हणजे यापैकी एकच कुठलं तर चुकीचं असलं पाहिजे. बाकीची 3 बरोबर आहे. पहिलं जे आहे लॉर्ड कॅनिंग हे जे आहे राज उपाधी कायदा त्यांनी केलेला नाही, हे चुकीचं विधान आहे. म्हणजे कोणी काय केलं, कोणी कोणता कायदा केला हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे गव्हर्नर जनरलांनी कायदे कोणते केले किंवा कोणतं काम केलं, कोणाचा बंदोबस्त केला, ठगांचा बंदोबस्त केला, सतीबंदी कायदा केला, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला किंवा रेल्वे सुरू केली, पोस्ट तार यंत्रणा सुरू केली, हे जे आहे पोस्ट खाते सुरू केले, हे जे आहे ते कोणी काय सुरू केलं आणि कोणी कशावर बंदी आणली, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. ते गव्हर्नर जनरलांच्या बाबतीत तैनाती फौज सुरू केलेले गव्हर्नर जनरल असतील, म्हणजे तैनाती फौज घ्यायला लावणारे साम्राज्य विस्तारासाठी ते गव्हर्नर जनरल असतील. भारतीय विद्यापीठांचा कायदा असेल, सहकार कायदा असेल, हे जे कोणी काय केलं किंवा रविवारची सुट्टी
एका गव्हर्नर जनरल दिली, त्यांनी कोणी सुट्टी रविवारी सुट्टी जाहीर केली इथंपर्यंत आपल्याला माहीत पाहिजे. रविवारची सुट्टी आपल्या भारतीयांनी सुरू करण्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व भारतातच ब्रिटिशांनी सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला गव्हर्नर जनरलनी केलेले कायदे समाज सुधारणा हे माहीत पाहिजेत आणि गव्हर्नर जनरलनी इतर आपल्या भारताच्या जनतेविरुद्ध भारतीयांचा छळ करण्यासाठी का कायदा केलेला असे ना, पण तो कायदा कोणी केला हेही आपल्याला माहीत पाहिजे. तर हा 7वा घटक झाल्यानंतर 8वा घटक आहे स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्योत्तर भारत. याच्यावरती प्रश्न 1 विचारलेला आहे. 0 पासून 1 पर्यंत प्रश्न. म्हणजे स्वातंत्र्याच्या काळात, स्वातंत्र्यानंतरच्या काळात कोणत्या घटना घडल्या त्याच्यावरती ही प्रश्न येतात आणि एखादा दुसरा प्रश्न असतोच. आणि तसा असणारा एक प्रश्न बघा. टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली. बघा, भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना म्हणजे आपल्याला आपले असणारे राष्ट्रीय पक्ष माहीत पाहिजेत, त्या पक्षाचे संस्थापक माहीत पाहिजे आणि ते कोणत्या वर्षी स्थापन झाले हेही माहीत पाहिजे. म्हणजे आपल्याला नेमकं काय वाचायचं हे कळलं पाहिजे. पुस्तक आलं ते सगळं वाचून काढलंय, त्यातलं कायच लक्षात राहिलं नाही, त्याच्यापेक्षा वाचन करावंच लागेल सोडा, पण जास्त रिव्हिजन कोणत्या घटकावर करायला पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि ते कळायचं असेल तर आपल्याला अभ्यासक्रम माहीत पाहिजे आणि अभ्यासक्रमाबरोबरच पाठीमागं कोणते प्रश्न विचारलेले आहेत MPSCनं ते प्रश्न संचिकेला 10 वर्षाचे आपल्याकडे असले पाहिजेत. बघा, पहिला पर्याय दिलाय अटल बिहारी वाजपेयी, दुसरा दिलाय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, तिसरा पर्याय दिलाय डॉक्टर जगजीवन राम आणि चौथा पर्याय दिलाय डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना कोणी केली तर भारतीय जनसंघाची स्थापना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आज संयुक्त गट ब पूर्व परीक्षा म्हणजेच PSI STI ASO या पदांसाठीची जी पूर्व परीक्षा होते, संयुक्त पूर्व परीक्षा होते, त्या परीक्षेसाठी आवश्यक असणारे इतिहास या विषयाचं विश्लेषण, त्यामध्ये असणारे उपघटक, त्या उपघटकांच्या वरती कितीपर्यंत प्रश्न येतात ते प्रश्न संख्या बघितलेली आहे. टोटल गट ब संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 गुण आणि 100 प्रश्नांची असते. वेळ मात्र 60 मिनिट असतो. त्या 60 मिनिटामध्ये हे सगळं आपल्याला बसवायचं असतं आणि त्यामध्ये 14 ते 16 प्रश्न हे फक्त इतिहास या विषयाचे असतात. हे पाहिलेलं आहे. त्यानंतर या इतिहास विषयासाठी आपण कोणकोणती पुस्तकं वापरायला पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा परत एकदा येतो. आता मी एकत्रितपणे सगळ्या विषयांचं सांगितलंच आहे. इतिहास या विषयासाठी आधुनिक भारताचा इतिहास नावाचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. महाराष्ट्राचा इतिहास या नावाचं अनिल कटारे सरांचं पुस्तक आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अनिल कटारे सरांचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास नावाचं जयसिंगराव पवार यांचं पुस्तक आहे. हे वापराच, पण बेसिक मध्ये सर्वात महत्त्वाचं मी वेगळ्या कलरनं लिहितो की जी आहेत सर्वसाधारणपणे 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास, 11वीचं जुने पुस्तक, 11वीचं नवे, हे 2 पुस्तकं आणि 8वी आधुनिक भारताचा इतिहास नावाचं पुस्तक आहे. ही पुस्तकं 3 कंपल्सरी वाचलीच पाहिजेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास 8वी मध्ये मिळेल. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, आता त्यामध्ये थोडा पार्ट 11वीचं जुनं जे पुस्तक आहे
वर्षभरापूर्वीचं हे नवीन सोडून याच्या अगोदरचं जे महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यामध्ये चांगलं महाराष्ट्राची माहिती दिलेली आहे, ते सर्वसाधारण, त्यामध्ये थोडा प्राचीन आणि मध्ययुगीन एक 10-20 पानं आहेत. ते नाही वाचली तर काय हरकत नाही, पण त्याच्या पुढं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास चांगला दिला 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये आणि त्यामधले बरेच प्रश्न आलेले पण आहेत, हे लक्षात ठेवा. 8वीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, हे वाचून मग याच्याकडे वळलं पाहिजे. आणि हे झाल्यानंतर आता बेसिक तर आपल्याला सगळंच पूर्ण करायचं आहे सगळ्यात. आता तुम्ही म्हणाल 6वीमध्ये प्राचीन आहे, 7वीमध्ये मध्ययुगीन भारत आहे, वाचायचं का? वाचलेलं बरं. अगदी तुम्हाला या विषयाच्या पूर्वपरीक्षेनुसार हे सांगितलं मी, पण असं आयोगाने नाही सांगितलं ना प्राचीन विचारणारच नाही असं कोणी सांगितलंय? हा, हे विचारणार असं सांगितलंय. प्राचीन मधला एखादाही प्रश्न विचारणार नाही अशी हमी दिलेली नाही. मग राहू द्या संदर्भ प्राचीन वाचायचं, प्राचीन मधले संदर्भ ग्रंथ वाचायचे राहू देत, पण पाठ्यपुस्तकं किती असतात? 30, 40, 50 पानांची असतात आणि त्या लहान मुलाला 6वीच्या 7वीच्या पोरांना कळेल अशा भाषेत असतात. ते लगेच आपल्याला लक्षात येतं, लक्षात राहतं. ते वाचून नोट्स काढल्या तर फायद्याचं आहे. म्हणजे 1-2 प्रश्न जे वेगळे येतील, म्हणजे 16 प्रश्न असतील त्यातले 13-14 प्रश्न आपले अभ्यासक्रमातला एखाद दुसरा जो वेगळा येतो तो आपल्याला गुण मिळायचा असेल तर मग सगळेच करावे लागतील. म्हणजे बेसिक आपल्याला मी सुरुवातीला सांगितलंय की 4थी पासून 10वी पर्यंत सगळ्या विषयांची पुस्तकं चांगली वाचून काढा, त्याच्या महत्त्वाच्या नोट्स काढा की ज्या नक्की तुम्हाला फायदेशीर ठरतील. म्हणजे इतरांना एखादा दुसरा जो मार्क मिळणार नाही, गुण मिळणार नाही, ते तुम्हाला मिळतील. आता हिशोबच करू बघा, विषय किती येतील पूर्वपरीक्षेला? 7 विषय आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये 1-2 गुणांचे वेगळे प्रश्न आले. 7 विषय गुणिले 2, 14 प्रश्न जे येणार आहेत. इथे एकेका गुणांनी स्पर्धेतून मागे पडतात. राहू द्या 14 तुम्ही म्हटला नाही येत, 10 तरी वेगळे आले आणि ते 10 मिळवायसाठी मात्र ही अवांतर, ही वेगळी पुस्तक अभ्यासक्रम सोडून वाचावी लागतील. त्यावेळी तुम्ही स्पर्धेच्या थोडंसं पुढं असाल आणि स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकाल आणि यशाच्या शिखरावर पोहोचाल. ठीक आहे, हे पुस्तकं वाचायचीच आहेत, हे वाचायचं, हे वाचायचं, हे यापैकी हे झाल्यानंतर या तिन्हीपैकी एक पहिल्यांदा शांतपणे वाचा आणि मग यापेक्षा जर तुम्हाला वेगळं वाटलंच, नाही मला अमुक या लेखकांचं आवडलंय, चांगली भाषा वाटते, वाचू शकता, माझं काहीही म्हणणं नाही. असू शकतात चांगली पुस्तक, काही प्रॉब्लेम नाही, पण मी माझ्या अभ्यासानुसार सांगितलं याच्यापेक्षा वेगळी पुस्तकं भरपूर आहेत, वाचू शकता. पण जे वाचाल ते परफेक्ट वाचा, वाचलेलं ते आठवा आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी स्वतःच्या वहीमध्ये लिहून काढा. तर मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाचं सविस्तर चर्चा केलेली आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.